खरंय दादू, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. तेच माझं घर आहे. आता त्या घरातून बाहेर पडण्याचा मी मनात विचारही आणणार नाही. शाबास शाबास, हीच खरी माझी नात आहे. दादू, तुमच्याशी बोललं ना की मन इतकं हलकं होतं. खरंच मी आधीच येऊन तुम्हाला भेटायला हवं होतं. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. दादू, तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली. दादू, आपल्या शाळेची अवस्था खूप वाईट झाली आहे. तुम्ही तिथून गेल्यापासून शाळा सांभाळण्यासाठी कोणीच नाहीये. आणि तुमच्या लक्षात असेलच, पुढच्याच आठवड्यात हंबीरराव राजे शिर्के यांची जन्मशताब्दी आहे. सगळ्यांचंच असं म्हणणं होतं की त्यानिमित्ताने तुम्ही जर पुन्हा शाळेत आलात तर सगळ्यांनाच आवडेल. द्या मला, मी वाढते. कशाला, राहू द्या ना. हो द्या, चालेल. मुलांनो, हात जोडा. प्रार्थना करायची आपल्याला. वदनी कवळ घेता, नाम घेता श्री हरीचे, जीवन करी जितवा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. बोल देव. विक्रम, आत्ताच दादूंना भेटले. आता निघते इथून. दादू भेटले? काय म्हणाले? झालं बोलणं. आधी ते यायला तयार नव्हतेच. खूप प्रयत्न केले आणि आता शेवटी दादू यायला तयार झालेत. ग्रेट. हा, आम्हाला माहिती होतं ते नक्की येणार म्हणून. आणि विक्रम, आपण महालात राहायला आलोय हे दादूंना कळल्यावर त्यांना खूप आनंद झाला. आणि त्यांनी मला पटवूनही दिलं की आता आपण इथेच राहायला हवं. बघ, पाहिलंस ना, आम्ही तुला हेच सांगत होतो, पण तुला ते पटत नव्हतं. हो, पण आता मला माझी चूक कळली आहे. खरं तर विक्रम, तूही यायला हवं होतंस आश्रमात. इकडचं वातावरण ना एकदम वेगळंच आहे. सगळी मुलं, स्टाफ किती आनंदात असतात. सगळ्या अडचणींना तोंड देऊनही त्यांच्या चेहऱ्यावर कधी दुःख दिसतच नाही. नाहीतर आपण जर आपल्या मनाविरुद्ध झालं की आपण लगेच दुःख करत बसतो. देव्याने, आश्रमात जाऊन आल्यापासून खूप बदल झालाय तुझ्यात. हो विक्रम, दादूंना भेटल्यानंतर खरंच वेगळंच वाटतंय. खरंय, तुझ्या दादूंमध्ये ती जादू आहे. मात्र त्यांच्याशी बोललं ना की खरंच खूप छान वाटतं. हो,
आणि विक्रम, देवयानी, तू आता लवकर घरी ये आणि काय घडलं ते आम्हाला सगळं डिटेलमध्ये सांग. आम्ही वाट पाहतोय तुझी. ये लवकर. ठीक आहे. बाय. बाय. नील भाऊजी, तुम्ही असे अचानक? हो, विक्रमनी फोन करून निघून यायला सांगितलं. काय? काय झालं बहिणी? काही प्रॉब्लेम झालाय? नाही नील भाऊजी, म्हणजे तुम्हाला असं तातडीनं बोलवून घेण्यासारखं खरंच काही घडलेलं नाही. साईमा देवशी नीट वागत नाहीत, सतत तिचा पाणउतारा करतात. पण याच्यापेक्षा वेगळं काय घडलं असतं? आपण अपेक्षा तरी काय करायची होती? मग विक्रमनी का बोलून घेतलं असेल? काय बोलायचं त्याला? काही कळत नाहीये. म्हणजे जोपर्यंत विक्रम भाऊजी स्वतः खुलासा करत नाहीत तोपर्यंत नाही सांगता यायचं आम्हाला. वहिनी, आम्हाला काळजी वाटायला लागली. परत मागच्या वेळेसारखा प्रकार घडला नाही म्हणजे मिळवला. नाही, त्याची नका काळजी करू. विक्रम भाऊजींचं आत्ताचं वागणं जे आम्ही बघतोय त्याच्यावरनं तरी आम्हाला वाटत नाही की असं काही घडेल. पण त्यांच्या मनात काय आहे हे तेच सांगू शकतात. पण वहिनी, विक्रमचा स्वभाव आपल्याला माहिती आहे. तो कधीही काहीही करू शकतो. असं नका बोलू नील भाऊजी. तुम्हीच असं बोलायला लागलात की आमच्याही मनावर दडपण येतं. मग नाही वहिनी, तुम्ही काळजी करू नका. कदाचित तसं काही नसेलही. वहिनी, आपण उगाच नाही ते तर्क काढून अस्वस्थ होण्यापेक्षा विक्रमचं काय म्हणणं आहे ते बघूया. जी, या ना भाऊजी. तुझा नम्रपणा, तुझं प्रेम त्यांना बदलवेल. तू सून आहेस राजेश शिर्केंची, तेव्हा ते घर सोडून जायचा विचार मनातही आणू नकोस. त्या घरची सून म्हणून विखरलेल्या कुटुंबाला एकत्र आणणं हे तुझं कर्तव्य आहे. दादू, लहानपणापासून दादूंना बघते. मनात प्रश्न आला की दादू अशी हाक मारायची आणि सगळे प्रश्न आधीच सुटलेले असायचे. आज पुन्हा तसंच झालंय. दादूंशी बोलायला जायच्या आधी मनात नुसतं प्रश्नांचं वादळ उभं होतं. मी करते ते बरोबर आहे का? पुढे काय होणार? अनंत प्रश्न होते. पण दादूंचा पहिला शब्द ऐकला आणि सगळे प्रश्नच सुटले. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी नुसती सून नाही, राजेश शिर्क्यांची सून आहे, कुलवधू आहे. जर हा मोठेपणा मला हवा असेल, काहीतरी सहन करावंच लागणार. जिंकण्यासाठी नेहमी फक्त युद्धच करावं लागतं असं नाही. प्रेमही चालतं. युद्धात हारलेले नवीन युद्धाची तयारी करण्यासाठी निघून जातात, पण प्रेमाने जिंकलेले आयुष्यभर तितक्याच जवळ राहतात, जसे माझे दादू. आता जरा मन शांत झाल्यासारखं वाटतंय. आणि आता एकच गोष्ट, राजेश शिर्क्यांच्या घरात आता वावरायचं कसं आणि सून म्हणून इथे राहायचं कसं. पक्षी टिपायचा असेल ना साक्षी, तर त्याला आधी दाणे टाकावे लागतात. त्या राजसाठी माझे दाणे म्हणजे तू आहे. बेईमानी केली, या स्ट्रायकरशी बेईमानी केल्याचे परिणाम भोगावे लागतील त्याला.
आता ना इथे तुझा तो यार यायला पाहिजे राज, नाही रे? तो इथे आला ना तर मी तुला खात्रीने सांगतो की मी तुम्हा दोघांनाही एकदमच मुक्ती देईन. अजिबात त्रास होणार नाही तुला, प्रॉमिस आहे आपलं. अजून कोण कोण साथीदार आहेत तुझे? हा, पैसा कुठून मिळतो तुझ्या संघटनेला? बोल. या शहरात आणि या देशामध्ये अजून किती संघटना आहेत तुझ्या? बोल. बऱ्या बोलाने उत्तर दे, स्ट्रायकर नाही तर. आवडला मला तुझा आत्मविश्वास, आवड. त्या तुझ्या या चिवचिवाटामुळे मी धडाधडा बोलायला लागेन असं तुला अजूनही वाटतं? छान आहे. बोलशील बोलशील तू स्ट्रायकर? 3rd डिग्री लावल्यानंतर गिधाड सुद्धा पोपटासारखी बोलायला लागतात. तू सुद्धा बोलशील? तुझ्यासारखी माणसं वरून खूप शूरवीरपणाचा आव आणतात, पण आतून तू घाबरलेला आहेस. तुझ्यासारखी माणसं डरपोक असतात, डरपोक. दुसऱ्यांना मरणासाठी पुढे ढकलतात आणि स्वतः मात्र मागे लपून बसतात. तुझ्यासारख्या माणसांमध्ये हिंमत नसते म्हणून दंगली घडवून आणता आणि निरपराध लोकांचे बळी घेता. माणसाच्या रूपामध्ये सैतान आहेस तू, सैतान. पोलीस प्रशिक्षण केंद्रात हल्ली भाषणं द्यायला शिकवतात का ग? नाही नाही, ही अशी भाषणं देताना किमान एवढं तरी लक्षात राहायला हवं तुम्हाला की आपणही एका तुझ्या भाषेतल्या सैतानावर प्रेम केलं, राजवर. घ्या, विक्रम भाऊजींनाच विचारा आता. नील भैया, बरं झालं तुम्ही आलात. काय झालं विक्रम? अचानक का बोलून घेतलंस? सांगतो, सगळं काही सांगतो, पण इथे नाही. साईमा आणि रणवीरराजांच्या समोरच सगळं काही सांगायचं. आज लागायचा तो एकदाच काय, तो सोक्षमोक्ष लागून जाऊ दे. चला या. रणवीर राजे, आमचं तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. काम? आमच्याकडून काय अपेक्षा आहे तुमची? तुम्ही आमचं काम करावं त्या अपेक्षेने आलो नाही होता. रणवीराज, तुमच्याकडे आमची एक वस्तू आहे आणि ती आम्हाला हवी. आमच्याकडे तुमची कुठलीही वस्तू नाही आहे. तुमची स्मरणशक्ती भलतीच कमकुवत झाली आहे रणवीराज. कदाचित असं असेल की बरेच दिवसात त्याचा वापर झाला नसल्यामुळे त्याला गंज चढला असेल. आदित्य राजे, तोंड सांभाळून बोला. तुम्ही तुमच्या मोठ्या भावाशी बोलताय याचं भान आहे ना तुम्हाला? त्याचं भान आहे, म्हणूनच आम्ही फक्त बोलतोय साईमा. नाहीतर तुमची फालतू बडबड ऐकायला आम्हाला वेळ नाहीये. मुद्द्याची गोष्ट बोला. आम्हाला नारायणगाव पॅलेसच्या किल्ले हवे. आम्हाला नारायणगाव पॅलेसच्या किल्ले हवे. आम्हाला नारायणगाव पॅलेसच्या किल्ले हवे. तुझ्यामुळे राज गुन्हेगारी जगात ओढला गेलाय. तुझ्यामुळे राजचं आयुष्य बर्बाद झालंय. कुणाच ठाऊक अशा किती भोळ्या भाबड्या मुलांना तू आमिष दाखवलायस आणि त्यांचं आयुष्य बर्बाद केलंय. देशाशी गद्दारी करणाऱ्या तुझ्यासारख्या माणसांना खरं तर गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. हीच केलं असतं ते काम
पण माझे हात कायद्याने बांधले गेलेत म्हणून पण तू सुटणार नाहीस. मी सोडणार नाही तुला सायकल. सुटणार. चुटकी सरशी सुटणार. ताठमानेनं सुटणार, तुझ्या डोळ्यासमोरून इथून निघून जाणार आणि बाहेर पडल्या पडल्या तुझ्या त्या राजला नरकात पाठवणार. काय करताय? मार! 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 आम्हाला नारायणगाव पॅलेसच्या किल्ल्या हव्यात. तुमचं डोकं फिरलंय की काय? किल्ल्या मागायची हिंमतच कशी झाली तुमची? त्या किल्ल्या आम्हाला हव्यात रणवीराचे. मिळणार नाहीत. आमच्या वाटेला जाऊ नका, खूप महागात जाईल तुम्हाला. तुम्ही आम्हाला धमकी देताय. एक गोष्ट तुम्हाला लक्षात नसेल कदाचित रणवीराचे. आपल्या वडिलांनी त्यांच्या 3ही सुनांच्या नावावर एक पॅलेस करून ठेवलाय. आणि त्यातला नारायणगावचा पॅलेस देवयानीच्या नावावर आहे. आणि तो आम्हाला हवा आहे. तरीही मिळणार नाही. रणवीराचे उगाच आम्हाला कायद्याची भाषा बोलायला लावणार. रणवीर, चाव्या द्या. आई मग तुम्ही सुद्धा यांच्या वाटेल त्या मागण्या का मान्य करताय तुम्ही? आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय आणि तो तुम्हाला द्यायलाच लागेल. रणवीर, उगाच वाद वाढवू नका. देऊन टाका चावी. नाही, मग ही एक गोष्ट तुम्ही फार चांगली केली. हे प्रकरण तुम्ही फार वाढवलं नाही. नाही तर राजेश शिर्क्यांची इज्जत चव्हाट्यावर आली असती, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असता वगैरे. आणि हीच गोष्ट रणवीर राजांना समजत नाही. ते साक्षी मॅडम त्या स्ट्रायकरला मारतायत. अरे मार! 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 साक्षी, साक्षी, स्टॉप इट. साक्षी, साक्षी, स्टॉप इट. नाही सर, या माणसाला धडा शिकवण्याशिवाय मी राहणार नाहीये. साक्षी, इट्स माय ऑर्डर. प्लीज स्टॉप इट.